अध्यात्म आणि राजकारण. सहसा हे दोन मार्ग खूप वेगवेगळे मानले जातात नाही का? पण काय होईल जर असं कळलं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची एक महत्वाची मशाल एका आध्यात्मिक संस्थेच्या दारातून पेटवली गेली होती? आज आपण तत्वज्ञानापासून स्वातंत्र्यापर्यंतचा हाच एक अविश्वसनीय प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे हो ना. म्हणजे विचार करून बघा, एका बाजूला वैश्विक सत्य आणि मानवी चेतनेचा शोध घेणारी एक संस्था आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांच्या जोखड्यातून मुक्त होण्यासाठी सुरू असलेला राजकीय संघर्ष. या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये संबंध तरी कसा असू शकतो, नाही का? आज आपण हाच अदृश्य धागा शोधणार आहोत. तर या कथेचं मूळ आहे एका खास संस्थेमध्ये, थिओसॉफिकल सोसायटी. आता हे नाव ऐकल्यावर कदाचित असं वाटेल की ही काहीतरी तत्वज्ञानांची संस्था असणार. पण थांबा, ही केवळ एक संस्था नव्हती, तर एक असा विचार होता जो लवकरच भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणार होता. या संस्थेचे संस्थापक होते दोन कमालीची वेगळी व्यक्तिमत्व. एक रशियन गूढवादी मादाम ब्लॅवट्स्की आणि दुसरे अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल ऑलकॉट. या दोघांनी मिळून एका मोठ्या ध्येयाने ही संस्था स्थापन केली होती. जगातील प्रत्येक धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडे असलेलं एक वैश्विक सत्य शोधून काढणं. ह्या संस्थेची 3 मुख्य तत्व होती आणि ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. पहिलं, कोणत्याही भेदभावाशिवाय विश्वबंधुत्व निर्माण करणे. दुसरं, जगातल्या सगळ्या धर्म आणि विचारधारांचा तुलनात्मक अभ्यास करणे. आणि तिसरं, निसर्गाचे जे अज्ञात नियम आहेत आणि मानवामध्ये दडलेल्या सुप्त शक्ती आहेत त्यांचा शोध घेणे. आता वरवर पाहता ही तत्त्व पूर्णपणे आध्यात्मिक वाटतात, पण गंमत बघा, ह्याच विचारांमधून भारताच्या राजकारणात एक मोठं वादळ येणार होतं. आणि मग या शांत आध्यात्मिक प्रवाहात एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रवेश होतो जिने केवळ थिओसॉफिकल सोसायटीच नाही, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची दिशाच बदलून टाकली. त्या होत्या एक आयरिश महिला, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट होत्या आयर्लंडच्या, पण त्यांचं मन मात्र भारतासाठीच होतं. भारतात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय लोक स्वतःच्याच महान संस्कृतीला विसरत चालले आहेत. म्हणून त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीला फक्त आध्यात्मिक चर्चेपुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर भारतीयांमध्ये स्वाभिमान आणि सांस्कृतिक अभिमान जागवण्याचं एक शक्तिशाली माध्यम बनवलं. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळी समीकरणच बदलून टाकली. सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेचं काम करत असताना ॲनी बेझंट यांनी एक धाडसी पाऊल उचललं. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. जरा विचार करा, एका आध्यात्मिक संस्थेची जागतिक नेता आता थेट राजकीय स्वातंत्र्याची मागणी करतेय. हा एक अभूतपूर्व आणि अत्यंत महत्वाचा बदल होता. पण त्या फक्त पाठिंबा देऊन थांबल्या नाहीत. ॲनी बेझंट यांनी या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी, ठोस दिशा दिली. त्यांनी एक असा शब्द आणि एक अशी कल्पना भारतीयांसमोर ठेवली जी लवकरच संपूर्ण देशाचा नारा बनली, होम रूल. पण ही होम रूल कल्पना नेमकी होती तरी काय आणि आली कुठून? होम रूलचा एकदम सरळ अर्थ आहे आपलं राज्य, आपलं सरकार. म्हणजेच देशाचा कारभार देशाच्या लोकांनीच चालवला पाहिजे, ब्रिटिशांनी नाही. ही कल्पना ॲनी बेझंट यांच्यासाठी खूप जवळची होती, कारण त्यांनी स्वतःच्या देशात, आयर्लंडमध्ये, लोकांना याच हक्कासाठी ब्रिटिशांशी लढताना पाहिलं होतं. तोच संघर्षाचा अनुभव आणि तीच कल्पना त्या भारतात घेऊन आल्या. आणि हा विचार फक्त कागदावर किंवा भाषणांमध्ये नाही राहिला. 1916 साल उजाडलं आणि या एका कल्पनेनं अख्ख्या भारतात जणू काही वीज संचारली. या विचाराला प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी 2 मोठ्या चळवळी, 2 लीग उभ्या राहिल्या. त्यांचे नेते वेगळे होते, पण त्यांचं ध्येय एकच होतं, होम रूल. ही स्ट्रॅटेजी खरं तर खूपच हुशारीची होती. एकाच ध्येयासाठी 2 आघाड्यांवर काम सुरू झालं. लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी आणि मराठा वृत्तपत्रांच्या जोरावर पुणे केंद्रातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात चळवळीची धुरा सांभाळली, तर दुसरीकडे ॲनी बेझंट यांनी मद्रासमधून न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थच्या माध्यमातून बाकीचा भारत ढवळून काढला. म्हणजे बघा, त्यांनी एकमेकांची स्पर्धा नाही केली, तर उलट संपूर्ण देशाला या चळवळीत जोडून घेतलं. नेते वेगळे, कार्यक्षेत्र वेगळं, पण लक्ष एकच. या दुहेरी रणनीतीचा परिणाम तर अपेक्षेपेक्षाही जबरदस्त आणि वेगवान होता. विशेषतः ॲनी बेझंट यांनी भारतीय राजकारणात जी एंट्री घेतली ना,
ती एखाद्या धूमकेतूसारखी होती. त्यांचा प्रभाव इतक्या वेगाने वाढला की त्या काळातले मोठे राजकीय नेतेही चकित झाले. जरा ही टाईमलाईन बघा, तीच सगळं काही सांगतीये. 1916 मध्ये त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली आणि अवघ्या एका वर्षात म्हणजे 1917 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. एका परदेशी महिलेला भारताच्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचं सर्वोच्च पद मिळणं हे त्या काळात अकल्पनीय होतं. यावरूनच त्यांच्या नेतृत्वाचा आणि होम रूल चळवळीचा प्रभाव किती जबरदस्त होता याचा आपल्याला अंदाज येतो. तर थिओसॉफीच्या तत्त्वज्ञानानं सुरू झालेला हा प्रवास स्वातंत्र्याच्या घोषणेपर्यंत कसा येऊन पोहोचला हे आज आपण पाहिलं. एका आयरिश महिलेनं आयर्लंडच्या संघर्षातून आणलेली एक कल्पना भारताच्या कोट्यावधी लोकांच्या आकांक्षेचं प्रतीक बनली. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. जेव्हा सीमांच्या पलीकडून आलेले विचार आणि एखाद्या राष्ट्राची आंतरिक तळमळ एकत्र येतात, तेव्हा इतिहासाच्या पानांवर नक्की कोणत्या नव्या कहाण्या लिहिल्या जातात यावर विचार नक्की करा.